काटोल नगर परिषद निवडणुकीत फॅमिली फाईट, देशमुख काका पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला। तब्बल 22 वर्ष काटोलमध्ये सत्ता गाजवणाऱ्या अनिल देशमुखांना 2014च्या विधानसभा निवडणुकीत पुतण्याकडून पराभव स्वीकारावा लागला। आशिष देशमुखांनी भाजपच्या तिकिटावर बाजी मारली। काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपनं 9 पैकी 7 जागांवर विजय मिळवल्यानं 2014चाच ट्रेंड कायम असल्याचा दावा आमदार आशिष देशमुखांनी केलाय। काँग्रेस तर सोडाच, पण निवडणुकीच्या रेसमध्ये राष्ट्रवादी देखील कुठंच नसल्याचा दावा त्यांनी केलाय। भारतीय जनता पार्टीच्या रेसमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस नाही, काँग्रेस देखील नाही, म्हणून एक वन साइडेड अशी निवडणूक राहील आणि विकासाच्या सोबत काटोलची जनता आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच दिसणार आहे। तर 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर अनेकांना विजय मिळाला असला तरी आता ती लाट ओसरल्याचा दावा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केलाय। काटोलमध्ये चरणसिंह ठाकूर आणि राहुल देशमुखांच्या रूपानं स्थानिक नेते आणि त्यांचा प्रभाव क्षेत्र असलं तरी आपण कुणाशीही आघाडी करणार नसल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची पूर्ण पद्धतीने तयारी आहे। आम्ही कोणासोबत गठबंधन करणार नाही, कोणासोबत युती करणार नाही, कोणासोबत समझोता प्रीपूल तरी नाहीच नाही आणि निश्चित रूपाने पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काटोल नगर परिषद असेल किंवा नरखेड नगर परिषद आम्ही ताकदीने उतरणार। त्यामुळे आता काका पुतण्यांच्या या लढाईत कोण बाजी मारतं ते येत्या 9 जानेवारी 2017ला स्पष्ट होईल। मात्र ही निवडणूक रंगतदार होणार यात शंकाच नाही। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।